स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रायकर एंडवरती धोका आहे. विकेट मिळेल. धक्का लागेल पहिला. पोल नंबर 27. पहिला धक्का लागतो. अनिकेतला माघारी पाठवलं. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो म्हणजे निखिल. स्पेशल ऍक्शन आहे निखिलची. आपण जर पाहिलं तर बटरफ्लाय जशी फ्लाय करत असे त्याचप्रमाणे गोलंदाजी केली जाते. पण सध्या तरी फलंदाजीची भूमिकेमध्ये. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटवरती चेंडू आला नाहीये. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती धोका आहे. विकेट कुणाची? सचिनची. नॉन स्ट्राईक वरती थ्रो पटकन जर आला असता तर एक धाव मिळाली आहे. शाबास जयेश. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव गेली आय थिंक. त्यामुळे जयेशने एक धाव आम्हाला डिक्लेअर केली आहे. इथे मात्र मोठा फटका. काय प्रयत्न विजयचा. त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय. धावा मिळतील 6. एफर्ट जबरदस्त होता. सचिन तयार. आता पोटातून आता आवाज आला. हा भाई हा. एक रन आहे. काल आम्हाला ठीक आहे ना. तू 4 वेळा वळलास तर 4 बॉल. तू 3 वेळा वळला असेल तर 3 बॉल. चेंडू झाले 4. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूची दिशा डायव्हर्ट केली. खेळाडूने प्रयत्न केला. गोविंद आय थिंक चेंडू खाली होता. बॉलर तयार. पुन्हा एकदा. इथे मात्र बॅटर होईल आउट. फलंदाज बाद होतोय. येस विजय सर काहीतरी सांगतायत. आपला एक्सपिरियन्स सांगतायत. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच 22. 22. सध्या ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय विजय खुजे जे टीमला गाईड करतायत. विथ क्लिअर मैदानामध्ये खेळतायत. न्यू बॅटर मैदानामध्ये येतो तो म्हणजे श्रुतेज माने. गोलंदाज गोविंद. गोविंदचा पहिला चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. पॉज घेतला विजयने चेंडू उचलण्यासाठी. धाव मिळेल 1. फुल टॉस वरती धाव मिळतील 6. श्रुतेचा पॉवर पॅक फटका. नो +6. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 30. वळणाऱ्या वाटेवरती नेहमी डोळे खुले ठेवणं गरजेचं असतं. नाहीतर अपघात होऊ शकतो. त्यामुळे नजर खुली ठेवणं फार गरजेचं आहे. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. झुलची संधी होती पण धाव मिळाली ती म्हणजेच 1. स्ट्राईक वरती श्रुतेज.
इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू तर जबरदस्त होता. स्ट्राईक वरती थ्रो देखील आला. एकदा तो मात्र मिळेल. आपण हिरो कॅम्प मध्ये विजय खुजे यांना पाहू शकता. जे कोणी विजय खुजे यांचे चाहते आहेत ते हिरो कॅम्प मध्ये ही स्पर्धा पाहू शकतात. नाही नो नाही माहिती आहे आम्हाला पण थोडंफार माहिती आहे. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. विजय खुजे पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये पण चेंडू मात्र मिळत नाहीये. धावा मिळतात ते 4. मी आधीच सांगितलं या टीम मध्ये विराट कोहलीचे समर्थक आहेत. कट्टर महेंद्रसिंग धोनीचे चाहते आहेत. आज एकत्र आहेत. IPL सुरू होऊ द्यात. ग्रुप वरती चर्चा सुरू होते लगेच. आज माझी टीम जिंकेल उद्या तुझी टीम जिंकेल. गोविंद पुन्हा एकदा तयार. फुल टॉस आणि झेलची संधी. बॅटरला आउट. मिळाली विकेट. जसा सुरू होईल करूयात कॉम्बॉक्स. जसं कॉम्बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन. ऐकूयात आवाज आपण सिद्धेश साडम सरांचा खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू मयूरदा. तर दुसऱ्या सत्राला होते सुरुवात आणि गोलंदाज निखिल, फलंदाज भावेश. दुसऱ्या सत्रातील पहिलं षटक आणि या पहिल्या षटकातील पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर निर्धाव. षटकातील दुसरा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र तो देखील निर्धाव. षटकातील तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका आणि ते मात्र षटकार. 3 चेंडू 6 धावा. चौथा चेंडू आणि ते मात्र फलंदाज झालाय बाद. चेंडू झाले 4 आणि धावा झाल्यात. स्ट्राईक वरती न्यू बॅटर विजय. विजयने चेंडू ओळखला. चेंडूला आधी समजला त्यानंतर दर्शवलं. या चेंडूवरती कोणती धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. विजय तयार. निखिल देखील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एकदा कम्प्लिटली स्ट्राईक वरती थ्रो. आय थिंक एकाच फलंदाजाने 2 धावा कंप्लीट केल्या होत्या त्यामुळे एका फलंदाजाला माघारी परतावं लागतं. खूप मोठी विकेट. विजयला माघारी परतावं लागतं रनआउटच्या स्वरूपात. अजूनही आठवतं रोहित शर्माने विराट कोहलीला रनआउट केलं होतं
प्रचंड चर्चा झाली होती त्या विकेटची, पण त्यानंतर रोहित शर्माचे दुहेरी शतक सर्वांनी पाहिला होता. सध्या तरी दुहेरी शतक नको, बॅटिंग करणाऱ्या टीमला फक्त विजय संपादन करून दिला तरी पुरेस आहे. नवीन फलंदाज गोविंद, दुसरं षटक प्रगतीपथावर. आणि गोलंदाजाचं नाव स्वप्नील. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू डॉट बॉल. षटकातील दुसरा चेंडू धाव फलकावर धावसंख्या 6. आणि इथे मात्र फलंदाज झालाय बाद. थँक्यू भाई, थँक्यू. नवीन फलंदाज मैदानात येतो. विष्णू. 3 चेंडू 7 धावा. चौथा चेंडू 14 चेंडूवर निर्धाव. दोन षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आणि धावफलकावर धावसंख्या 8. तिसरा षटक प्रगतीपथावर. गोलंदाज श्रुतेश. पंचांचा इशारा इथे आलाय. नो +1. 2 धावा. आणि धावफलकावर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 9. निर्धाव चेंडू. षटकातील दुसरा चेंडू. दुसऱ्या चेंडू पंचांचा इशारा येतोय. वाईट अवांतर स्वरूपाची धाव. इथे मोठा फटका आणि इथे मात्र 4 धावा मिळतील. पंधरा. आणि या षटकाराच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या झाली 21. 3 चेंडू 21. चौथा चेंडू. चौथ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव. धावसंख्या 22. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 5वा चेंडू आणि पंचांचा इशारा डॉट. आणि ते मात्र फलंदाज होईल बाज.